आपल्या हिंदू धर्मात वेद, पुराण, उपनिषदे यांना खूप महत्त्व आहे. यावर आपल्या सनातन धर्माचा सिद्धांत टिकून आहे. त्यापैकी एक गरुड पुराण. या व्हिडिओत व पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराण ऐकणार आहे. मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करते. श्री गरुड पुराण अध्याय पहिला, पापी लोकांना मिळणाऱ्या यातना. मधुसूदन कृष्ण हा जणू एक महावृक्ष आहे. दृढ धर्म हे त्याचे मूळ असून वेद त्याचे खोड आहे. पुराणे त्याच्या फांद्या आहेत आणि यज्ञ ही फुले व मोक्ष हे फळ आहे. तो सर्वदा विजय देतो. अनिमिष अशा विष्णू क्षेत्रातील नैमिष्य अरण्यामध्ये शौनकासहित ऋषींनी 1000 वर्ष चालणारा यज्ञ आरंभला. तो स्वर्गप्राप्तीसाठी होता. नित्य कर्म व अग्निहोत्र आटोपल्यानंतर त्याला सुतांनी आसनावर बसवून सत्कार करून विचारले. ऋषी म्हणाले, अहो सुतदेव, तुम्ही आम्हाला परमसुखदायक असा देवमार्ग संपूर्ण कथन केला. आता आम्हाला भयंकर अशा यमलोकाचा मार्ग कसा आहे ते ऐकण्याची इच्छा आहे. संसारातील दुःख आणि त्यांच्या नाशाचे उपाय तसेच भूलोकातील व परलोकातील दुःखांचे यथार्थ वर्णन फक्त तुम्हीच करू शकता. सुतांनी उत्तर दिले की अहो ऐका, मी त्या अति अवघड अशा यममार्गाचे वर्णन करतो. तो पुण्यवान लोकांना सुखवह असून पापी लोकांना मात्र दुःखदायक असा आहे. हाच प्रश्न गरुडाने विष्णू भगवंताला विचारला असता जे विष्णू देवांनी सांगितले तेच मी तुम्हाला शंका निरसन व्हावे म्हणून जसेच्या तसे सांगतो. एकदा वैकुंठात श्रीहरी प्रसन्न स्थितीमध्ये शांतपणे बसलेले असताना गरुडाने विनम्रपणे विचारले, देवा, तुम्ही मला भक्तीच्या अनेक वाटा सांगितल्या. त्याचप्रमाणे देवभक्तांना मिळणारी उत्तम गती सुद्धा वर्णन करून सांगितली. तर आता मी असे ऐकले आहे की तुमची भक्ती न करणारे प्राणी यमलोकात जातात आणि तो मार्ग फार भयानक आहे. तर त्याचे वर्णन ऐकण्याची माझी इच्छा आहे. भगवंताचे नाम फार सोपे आहे व जीभ आपल्या ताब्यात असते. असे असूनही लोक नरकात जातात म्हणून त्या नराधमांचा धिक्कार असो. एवढ्यासाठी हे देवा, अशा पाप्यांची जी दुर्गती होते आणि यममार्गावरून जाते वेळी जी दुःखे ते भोगतात ते सर्व काही मला सांगा. त्यावर भगवंत सांगू लागले, अरे पक्षीराजा, ऐक. तो यममार्ग ऐकतानाही भीती वाटते, पण त्या वाटेवरूनच पापी लोकांना नरकात जावं लागतं. तो कसा आहे तो सांगतो. गरुडा, जे निर्दय, अधर्मी, दुष्टांचे संगाती असून सज्जनांची संगत न आवडणारे असे, मीपणाचा गर्व बाळगणारे, ताठर स्वभावाचे, पैसा व प्रतिष्ठा यांनी माजलेले, तसेच आसुरी भावना बाळगणारे, दैवी गुणांची संपत्ती नसलेले, मोहाच्या जाळ्यात गुरफटून कामभोगात अखंड रमणारे, तसेच अनेक विषयांत आसक्त असणारे लोक अपवित्र अशा नरकात जाऊन पडतात. जे ज्ञानी लोक असतात ते श्रेष्ठ गतीला जातात व पाप कर्माची आवड असलेल्या लोकांना दुःखाने यमयातना भोगण्यास जावे लागते. आता पापी लोक जिवंतपणी दुःख कसे भोगतात ते ऐक. त्याप्रमाणे मेल्यानंतर ज्या यातनांना सामोरं जावं लागतं तेही ऐक.
सत्कृत्य असो अगर दुष्कृत्य असो, पूर्व कर्मानुसार त्याचं फळ भोगावं लागतं. नंतर कर्मानुसार एखादा रोग उत्पन्न होतो. मग त्या रोगाने व चिंतेने व्यापलेले असूनही लोकांना जिवंत राहण्याची आशा मात्र दृढ असते. तरी सुद्धा बलिष्ठ काळ मात्र सापासारखा हळूहळू सरपटत गुपचूप जवळ येतो. अंतकाळाच्या वेळी पूर्वी आपण ज्यांना पोसले तेच आपणास पोसतात. वृद्धपणामुळे विरूप होऊन मृत्यूला सामोरे जाण्यासाठी अगतिक होऊन प्राणी पडून राहतो. घरातले लोक तुच्छतापूर्वक जे देतात ते कुत्र्याप्रमाणे गिळून राहतो. रोगामुळे व भूक मंदवल्यामुळे खाणे देखील फार कमी होते. हालचाल सुद्धा थंडवते. त्याचा प्राण वेगाने बाहेर पडू पाहतो. त्यामुळे त्याच्या डोळ्याची बुबुळे वर जातात. कफ दाटल्यामुळे अंगातील नाड्या भरतात. खोकला व श्वास यांच्या योगाने त्यांच्या घशात घरघर चालू होते. कुटुंबियांमध्ये जो झोपलेला असतानाही काळाने पाश आवळल्यामुळे त्यांना प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, असा नित्य कुटुंबाचा पोषणात असक्त असलेला व इंद्रियांचा दास असणारा तो तीव्र वेदनांमुळे जाणीव हरपून स्वतःमधून निघून मरून जातो. तेव्हा अखेरच्या क्षणी त्याला अकस्मात दैवी दृष्टी मिळते व तो भूलोक आणि परलोक एकाच वेळी पाहतो. तेव्हा चकित होऊन तो काही बोलू इच्छित नसतो. सर्व इंद्रिय निकामी होऊन शक्ती निघून जाते आणि नजदीक असलेल्या यमदूतांकडून त्याचे प्राण खेचून घेतले जातात. त्याच वेळी त्याला ज्या वेदना होतात त्या 100 विंचू जर एकाच वेळी चावले असतात तशा असतात. त्यावेळी एक क्षण सुद्धा त्याला महायुगासारखा भासतो. तो फेस तोंडाने ओढत असताना लाळ गळते. पापी लोकांचे प्राण मात्र बहुतांशी लिंग, योनी अथवा मलद्वारातून बाहेर जातात. त्यावेळी हजर असलेले 2 यमदूत भव्य शरीराचे, नग्न, दाट ओठ चावत असलेले व हाती पाश आणि दंडुका घेऊन असतात. त्याचे डोक्याचे केस ताठ असतात. काळा कुळकुळीत असा त्याचा वर्ण असतो. बोटांची नखे तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात. तेव्हा घाबरून त्या मरणाऱ्या जीवाचे मलमूत्र विसर्जन होते. तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपलं घर पाहत मोठ्याने हाहाकार करत असतो. तरीही यमदूत त्याला ओढून काढतात. त्याला यातना भोगण्यापुरता एक देह चढवून मग गळ्यात फास टाकून जसे राजदूत गुन्हेगाराला नेतात तसा तो नेत जातो. नेताना ते दूत त्याला नरकाची भीती दाखवतात व धमक्या देतात. ते बोलतात, अरे दृष्टा, चल पाय उचल लवकर, तुला यमासमोर जायचे आहे. नंतर तुला कुंभीपाक वगैरे सर्व नरकात आम्ही घेऊन जाऊ. ते त्याचे शब्द ऐकून व नातेवाईक लोकांचे रडणे आठवून तो जीव जोरजोरात रडत असतो आणि यमदूत त्याला झोडीत राहतात. त्याच्या धमक्यांनी त्याचे हृदय फाटते, कापरे भरते. तशाच वाटेत कुत्रे त्याचे लचके घेतात. तेव्हा तो आपली आयुष्यातील पापे आठवीत चालत राहतो. वरून सूर्य आग ओकीत असतो, वणवा पेटत असतो, गरम वाफांनी भाजून निघतो, सावली पाणी अगर विसावा नसतो. अशा परिस्थितीत यमदूतांच्या चापकाचे फटके खात ओसाड वाळवंटातून नाईलाजास्तव चालत राहतो. जागोजागी थकून व बेशुद्ध होऊन तो कोसळतो, पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो. अशा प्रकारे पाप्याला यमराज्यात नेले जाते. तेवढा प्रवास 2 ते 3 मुहूर्तांपर्यंत पार पडतो. तिथे त्या जीवाला नरक यातनांचे भयानक दर्शन घडवले जाते. ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा मृत्यूलोकात
आकाश मार्गाने आणतात. त्याला पुन्हा पूर्वीच्या वासनामय देहात शिरावेसे वाटते, पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भुकेने व ताणीने व्याकुळ होऊन रडत राहतो. तेव्हा तो उत्तर क्रिया करण्याकारणाने दिलेला आतुरदान, जलाजली, पिंड वगैरे खात असतो. तथापि तो पापी असल्या कारणाने अतृप्तच राहतो. श्राद्ध, दान, जलाजली, पिंडदान वगैरेंमुळे पाप्यांची तृप्ती होत नसते व ते भुकेलेलेच राहतात. मग जर पुत्रादिकांनी अंत्यविधी केले नसतील तर ते पापी प्रेतात्मे होतात. युगायुगापर्यंत ओसाड, निर्जन रानावनात अत्यंत दुःखी होऊन भटकत राहतात. कर्माची फळे ही भोगल्याविना कल्पांतापर्यंत नाश होत नसतो. ती भोगल्याशिवाय जीवाला मनुष्याचा जन्मही मिळत नसतो. म्हणून हे गरुड पुराण पुत्राने 10 दिवस हमपर्यंत मृतासाठी अवक्ष पिंडदान केलं पाहिजे. त्या दिवशीचे 4 हिस्से होतात. त्यापैकी 2 हिस्से देहातील पंचमहाभूतांसाठी, 3रा हिस्सा यमदूतांसाठी आणि 4था हिस्सा त्या जीवासाठी असतो. ही अशी वाटणी 9 दिवसांपर्यंत चालते. 10व्या दिवशी त्याचा पिंडात्मक देह पूर्ण होतो. 10व्या दिवशीच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते. पार्थिव व मानवी देह जळून गेल्यावर हा हातभर उंचीचा पिंड देह मिळतो. तेव्हा त्या देहाने तो सत्कृत्याची अगर दुष्कृत्यांची फळे भोगतो. पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक, 2ऱ्या दिवशीच्या पिंडाने गळा व मान व खांदे आणि 3ऱ्या दिवसाच्या पिंडाने हृदय बनते. 4थ्याने पाठ, 5व्याने बेंबी, 6व्याने कंबर आणि 7व्याने जनइंद्रिय बनतात. 8व्या पिंडाने गुडघे व 9व्या पिंडाने पाय बनतात. 10व्या पिंडाने त्या देहात भुकेची व ताणीची जाणीव उत्पन्न होते. मग या पिंडमय देहात शिरून तो क्षुधातुर जीव 11व्या व 12व्या दिवशी अशा 2 दिवसांचे श्राद्धान्न खातो. नंतर 13व्या दिवशी यमदूतांनी पकडलेला तो प्रेतात्मा बांधलेल्या माकडाप्रमाणे एकटाच त्या यममार्गाने चालू लागतो. हे पक्षीराज, वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग 86,000 योजना एवढा लांबीचा आहे. तो जीव दररोज अहोरात्र मिळून 247 योजने अंतर चालतो. त्या मार्गावर एकूण 16 नगरे आहेत. ती पार करून मग तो पापी यमधर्मांच्या नगरात जाऊन पोचतो. पहिले नगर सौम्य नावाचे आहे, 2रे शैरीपूर, 3रे नगेंद्र भवन, 4थे गंधर्वपूर, 5वे शैलाग्रामपूर, 6वे कंजपूर, 7वे क्रूरपूर, 8वे विचित्र भवन, 9वे दुःख देणारे बव्हाबदपूर आणि 10वे नानास्कंदपूर, 11वे सुप्त भवन, 12वे रुद्रपूर, 13वे पयोवर्षण, 14वे शिलाढ्यपूर, 15वे बुहिबतीपूर व 16वे धर्मभवन अशी ती असून पुढे यमपुरी आहे. तो पापी जीव यमदूतांच्या पाशात बद्ध होऊन मार्गात रडत ओरडत आपले घर गमावून यमांच्या नगरीमध्ये अखेर दाखल होतो. याच ठिकाणी श्री गरुड पुराणाचा 1ला अध्याय समाप्त झाला. रामकृष्ण हरी.